वसई विरार महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत दुबार मतांचा घोळ हा सुरूच आहे। बहुजन विकास आघाडीने तब्बल 80,000 दुबार मतांचा घोळ हा समोर आणला आणि यानंतर बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर तसंच माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडून पत्रव्यवहार करून महानगरपालिकेकडून जाब मागण्यात आला। या पत्राचा खुलासा करण्यासाठी तसंच माहिती देण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली। आयुक्तांनी याबाबत माहिती देत असताना विविध मुद्दे समोर आणले। तसंच दुबार मतांबाबत जे आहेत ते योग्यता सूचना हे नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। तसंच त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत असं देखील माहिती त्यांनी यावेळेस दिली। या दुबार मतांबाबत घोळ कसाच कमी होणार, तसंच यावर आता महानगरपालिकेची यंत्रणा काय सक्रिय आहे, तसंच बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना याबाबत काय माहिती देण्यात आली आहे आपण जाणून घेऊया। साधारण 80,000 दुबार नावं आहेत अशी तक्रार केलेली होती आणि त्या दृष्टीने आज आम्हाला आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावलेलं होतं। या शिष्टमंडळात मी स्वतः, माजी महापौर प्रवीण शेट्टी, रुपेश जाधव, आजीव पाटील आणि आमचे अनेक सभापती वगैरे होते। त्याच्यात खूप चर्चा झाली। त्यांनी फक्त इलेक्शन कमिशनकडून दुबार 52,000 नावं म्हणजे 28,000 नावं आम्ही शोधलेले आहेत। त्यांचे पत्ते शोधतोय, त्यांच्यावर डबल स्टार मारू आणि त्यांना एक फॉर्म देऊ की तुम्ही यापैकी कोणत्या मतदान केंद्रात मतदान करणार आणि त्याप्रमाणे त्यांना मतदान केंद्राला मुभा देऊन बाकीच्या ठिकाणी कमी करू असं आयुक्तांनी सांगितलं। बाकी अनेक शंका आमच्या सगळ्या शिष्टमंडळातल्या सदस्यांनी उपस्थित केल्या, पण त्यांनी चक्क नाही सांगितलं की इलेक्शन कमिशनने जी यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यात मी काहीच हे करू शकत नाही आणि इलेक्शन कमिशननेच ही 52,000 नावं दुबार आहेत असं सांगितलं। त्यामुळे 80,000 जो आम्ही दावा केलेला होता तो त्यांनी मान्य केला नाही। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही BLOला त्यांच्याकडे पाठवा, प्रत्यक्षात त्यांचे ॲड्रेसेस नाही आहेत, म्हणजे मतदान पत्रिकेतलं मतदानाचं नाव आहे आणि इलेक्शन कमिशनने दिलेला मतदाराचा फोटो आयडेंटिटी कार्ड। आम्ही ही रिक्वेस्ट केली की त्या फोटो व्यतिरिक्त जी 16 आपली हे आहेत की ज्या 16च्या मधून आपण मतदानाला त्यांना अधिकार देतो तर ते चेक करा। म्हणजे तसं नाही आहे, मतदान ओळखपत्र असलं तरी देखील आम्ही त्यांना ते करू देऊ शकतो। त्यामुळे आजची एकंदरीत जी आयुक्तांनी बैठक घेतलेली ही त्याच्यावर काही सकारात्मक निर्णय झाला असं मला वाटत नाही, कारण आमच्या सगळ्याच प्रश्नांना त्यांनी इलेक्शन कमिशन हे करेल ते करेल अशी उत्तरं दिली। त्यामुळे आता काय 28,000 नावं कशी दुबार आहेत ती कमी करतात किंवा त्यांना कुठे मतदानाचा अधिकार देतात ते आता त्यांच्यावर आहे। बघा, बऱ्याच ठिकाणी काय आहे, मतदार नोंदणी जेव्हा चालू असते ना तेव्हा प्रत्यक्षात फॉर्म भरल्यावर कोणाचं तरी इलेक्ट्रिक बिल, कोणाचं तरी घरभाड्याची पावती जोडून ते करतात आणि ऑनलाईन नाव येतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुसरे पुरावे नसतात। आधार कार्ड सगळ्यांकडे असायला पाहिजे, आधार कार्ड जोडलेलं नसतं। आम्ही तर आग्रह केला की आधार कार्डच्या द्वारे त्यांना मतदानाचा अधिकार द्या, पण नाही, इलेक्शनचं कार्ड असेल तर आम्ही अधिकार देणार असं ते बोललो। त्यामुळे हे जे प्रकार चालले आहेत हे प्रकार साधारण गेल्या 5-10 वर्षातच जास्त वाढलेले आहेत। तो मतदार नक्की या मतदारसंघातला आहे किंवा नाही हे BLOने जाऊन चौकशी करायला पाहिजे अशी आमच्या आग्रहाची मागणी होती, पण ती त्यांनी मागणी मान्य केली नाही। त्यांचं म्हणणं असं आहे आयुक्तांचं का आम्ही एक पिटिशन त्यांच्याकडून लिहून घेणार मतदार विभागाच्या, पण त्याच्यानंतर देखील डबल मतदान नाही होणार असं शक्य आहे। बघा, हेच तर आमची मागणी होती, कारण एवढे मतदार त्यांना मिळणार आहेत का? त्यांचे ॲड्रेसच नाही आहेत, नाव अमुक 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 चाळ किंवा काय असा पूर्ण ॲड्रेस नसतो, पोस्टल ॲड्रेस जो असायला हवा तसा। त्यामुळे हीच तर आमची भीती आहे की यापूर्वी देखील इलेक्शनमध्ये असे प्रकार झालेले आहेत आणि तर दुबार लोकांनी एक इकडे पण मतदान केलं आणि तिकडे पण मतदान केलं आहे आणि त्यांना ऐच्छिक जो दिलेला आहे की तुम्ही कुठे मतदान करणार ते प्लॅनिंगने ठरवलं, समजा की 200 मतं या वार्डात, 200 मतं त्या वार्डात, तर त्यामुळे या निर्णयावर देखील फरक पडू शकतो ना, कारण हे महापालिकेचं इलेक्शन आहे, त्यामुळे 200-300 मताचा देखील फरक पडू शकतो। आम्ही आता हायकोर्टात गेलेलो आहोत आणि 22 तारखेला हिअरिंग आहे, त्यामुळे कोर्ट काय आदेश देतो ते बघूया। आता आणखीन काय करणार, त्यांनी इलेक्शन कमिशन व्यतिरिक्त काहीच बोललं नाही, इलेक्शन कमिशन याच्यात निर्णय घेईल। त्यामुळे बघा, आता गेलं इलेक्शनात तुम्ही बघताय आमचं काय झालंय ते। त्यामुळे ज्यांनी हे प्रकार केले आहेत दुबार नाव नोंदणी करायचा
त्यांचाच फायदा होऊ शकतो. आम्ही तर हे केलं नाही, त्यामुळे कोण ते तुम्ही समजा.